श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। माहीत नाही स्वामी कशी परीक्षा घेतात, त्याची परीक्षा एवढी कठीण तर असतेच, पण हे हरूनही देत नाही। परीक्षा घेत असताना ते आपला संयम आणि विश्वास पाहत असतात। स्वामी म्हणतात, जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो, त्याच्या दारात उभी असलेली सुख हे त्याला रडताना बघूनच बाहेरून पळून जातो। पण जो व्यक्ती स्वामीच्या इच्छेने सुख मानून आनंदाने राहतो, त्याला स्वामी कसलेही काही कमी पडू देत नाही। त्याला ते नेहमी आनंदी अजून आनंदी ठेवत असतात। स्वामी म्हणतात, निस्वार्थ भक्ती कर, सेवा कर, इतराची मदत कर, मग मी तुला कसलेही कमी पडू देणार नाही। तुझ्या मनासारखे काही घडत नाही म्हणून चिंता करू नकोस। कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। नियत साफ असेल, कर्म चांगले असतील तर मी नक्कीच तुला आशीर्वाद प्रदान करेल। आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वामी मी स्वीकार करतो असे टाईप करा। मला माहीत आहे तू सुखासाठी धडपड करत आहेस, त्या सुखासाठी तू आजचा दिवस दुःखात घालवत आहेस, दुःखी आहेस। तुझ्या मनासारखं काही होत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कालच्या गोष्टीत दुःख खंत नसणे, आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या मर्जीने जगणे। काय होईल या गोष्टीची चिंता न करणे म्हणजे सुख येईल। तू कसलीही काळजी करू नकोस, तुझी काळजी मला दे। तू फक्त प्रयत्न कर आणि तुझे संपूर्ण कर्म करून ते मला अर्पण कर। तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे, तो स्वतःला घडवण्यात खर्च करा। इतराची गुप्त गोष्ट पाहण्यात वेळ घालवू नका, स्वतःला घडवण्यात व्यस्त राहा, म्हणजे दुसऱ्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही। जेव्हा आयुष्य तुला हसवेल तेव्हा समजून जा की तुझी चांगली कर्माचे फळ आहेत, आणि आयुष्यात तुला रडवेल तेव्हा समजून जा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे। नाव ठेवणं खूप सोपं आहे आणि नाव कमवणे खूप अवघड आहे। घरातून बाहेर पडताना हुशार बनून जा, कारण एक जग बाजार आहे, पण घरात येताना एक कोमल हृदय घेऊन ये, कारण इथे तुझे कुटुंब आहे। खिशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिराचा कळस हा सोन्याचा असला तरी लोक नतमस्तक दगडाच्या मूर्तीलाच होतात। असा उदास होऊन निष्क्रिय बसू नकोस। कर्माचे महत्त्व तुला तेव्हा समजेल तेव्हा तू पृथ्वीवरती नरक पासील। नरक पाहायचे असेल तर बेरोजगार होऊन बघ, ना मान मिळत, ना सन्मान मिळत, ना इज्जत। म्हणूनच सर्वप्रथम तुझ्या कर्माला प्राधान्य दे। आवश्यक असं काहीच नाही, तुझ्यातल्या शक्तीला ओळख। तू काहीही प्राप्त करू शकतोस, कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, आणि मी तुझ्यासोबत आहे। उभा राहा आणि लढ बघ, समोर यश तुझी वाट पाहत आहे। जर तुम्ही बरोबर आहे तर काही सिद्ध करत बसून वेळ घालवू नका। तुमचे कर्म चालू ठेवा, मन शांत ठेवा, वेळ नक्कीच तुमची साक्ष देईल। विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा। हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा, कारण तुमचे एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल, कुणाचे तरी संकटापासून वाचेल, आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल। म्हणूनच हा संदेश शेअर करा। वाईट वेळी वाईट प्रसंग टाकून दिल्यानंतर खरा आयुष्याची सुरुवात त्या वेळेत करतो, तोच खरा योद्धा असतो। आणि माझे विश्वास ठेवा, तुम्ही योद्धा आहात। तुमच्या खूप काही बल सामर्थ्य आहे, स्वतःला कमी लेखू नका। जर इतर करू शकतात तर तुम्ही नक्कीच करू शकता। स्वामी म्हणतात, आयुष्यात आणि परिस्थितीला लागलेली नजर ते फक्त कष्टानेच काढता येते। कष्ट करण्याची तयारी असेल तर होईल। होय तयार आहे असे टाईप करा। सुखी जीवनासाठी फक्त सुंदर घर असणे महत्त्वाचे नाही, तर घरातील वातावरण सुंदर असणे जास्त महत्त्वाचे आहे। घरात एकमेकाशी प्रेमाने राहणे हे जास्त महत्त्वाचे आहे। मस्त सुंदर घराला घरपण येते आणि आयुष्यात आनंदी होतो, आणि यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदाने प्रयत्न केले पाहिजे। घरात होणारे वादविवाद टाळले पाहिजे,
एकमेकाशी प्रेमाने राहायला शिकले पाहिजे. जिथे प्रेम आहे तिथे मी आहे आणि मी जिथे आहे तिथे सर्व आहे. जिवंत आहे तोपर्यंत नात्यांना वेळ द्या, त्याचे महत्त्व समजून घ्या. एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. ताजमहाल जगानं पाहिले पण ते मुमताजने पाहिले नाही. आपली परिस्थिती आपण बदलावी लागते. त्यामुळे लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण करायचे नाही. समजूतदारपणा आणि शांतता हे आयुष्यात नाही तर आयुष्यात असलेल्या अनुभवावर अवलंबून असते. आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या अनुभवावरून काही शिकलात नाही आणि स्वतःला बदल केले नाही तर असे अनुभव आयुष्यात येतच राहतील. स्वतःमध्ये परिवर्तन करा म्हणजे आयुष्यात परिवर्तन होईल. चेहऱ्यावर सुंदर हास्य आहे आणि कुणाला न दुखवता जगणे अपेक्षा सुंदर आहे. कुठलेही कर्म नाही आणि ज्याला हे समजले त्याला दुसरे कुठेही पुण्य करण्याची गरज नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आशा करतो हे संदेश ऐकल्यामुळे तुमच्या जीवनात परिवर्तन घडून आणेल. शेवटी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नको. मी आहे. फक्त तुझा मार्ग चालत राहा. तर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.